हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 51 महत्त्व भाग 1. मानव जन्माला आल्यापासून आजपर्यंत असा कोणता काळ होता, असे कोणते युग होते, अशी कोणती वेळ होती की येथे अप्रामाणिकपणा, अयोगिक आचरण, व्यभिचार इत्यादी नव्हते. जगाला अराजकता हा कायम करता शाप आहे. यामुळे हजारो वर्षांपासून प्रत्येक पिढीमध्ये शुद्ध पवित्र आचरणाचा उपदेश करणारे ग्रंथ लिहिले गेले. सत्ययुग, रामराज्य या कल्पना आहेत. मानवाची ती प्रामाणिक इच्छा आहे, परंतु प्रत्यक्षात हे कधी घडले नाही आणि घडणारही नाही. बहुतांशी लोक अगदी पूर्वापार व्यभिचार, लबाडी, अयोगिक कृत्य करण्यातच, मौज मजा, चंगळ, मद्य, मदिरा इत्यादींच्या उपभोगात रममाण होण्यातच धन्यता मानणारे आहेत. त्यात त्यांना लज्जत चव आहे. स्वर्गाच्या कल्पना काही अडाणी लोकांनी मांडलेल्या नाहीत. तेथे दारू, अप्सरा इत्यादींची रेलचेल सांगितलेली आहे. स्वर्गाची कल्पना करणाऱ्यांची वृत्ती काय आहे पहा. पृथ्वीवर ऋषींचा तपोभंग करायला अप्सरा नेमल्या जात होत्या आणि अशाने तपोभंग होत होता. म्हणजे ते तपस्वी काय लायकीचे होते ते पहा. यावरून भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व जाणावे. यासाठी अध्यात्म, सत्संग याला पर्याय नाही. 1,00,000 लोकांना सांगावे तेव्हा कुठे एक जण याकडे आकृष्ट होईल. अशा 1,00,000त एखादा भक्त होतो, मुक्तीला पात्र होतो. हरि ओम.